भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। बार्शी टाकली तहसील परवा भवानी गांव के लोगों ने दिया निवेदन। 20 से 25 साल से लोग अतिक्रमण धारक, इन लोगों को शासन का कोई लाभ नहीं मिल रहा, इसलिए लोगों ने 30-40 लोगों द्वारा निवेदन दिया गया। पण बार्शी टाकळी तहसील परवा भवानी येथील खरोखर आज घरकुलापासून वंचित राहिलेले लोक आहेत, ते इथं आलेले आहेत, उपसरपंच आलेले आहेत। आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। आपण बघत आहात आज उपसरपंच साहेब, आज पूर्ण नाव सांगा, माहिती द्या। गाव माझे बाराभवानी, माझ्या गावातील वंचित असलेले माझे माता भगिनींनो आज कमीत कमी 30 ते 40 वर्षापासून जाग्यावर राहत आहे, तरी ते घरकुलापासून वंचित आहेत आणि त्यांना घरकुल अनुदान आलेलं आहे, पण आतासुद्धा जागा नाही म्हणून त्याचं अनुदान वापस जात आहे। शासनाला एवढीच विनंती आहे की त्याच्या नावानं घरकुल मंजूर करावं, त्याला जागा उपलब्ध द्यावी, हेच आमची मागणी आहे। आज आपण कुठून आलेला आहात? आम्ही पाराभवानी गावामधून आलो आहे। आमचा तालुका बार्शी आहे, जिल्हा अकोला आहे। सर, आपण इथं कमीत कमी कुटुंब 30 ते 40 कुटुंब आहेत, अतिक्रममध्ये राहतात, पण जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांचं घरकुल अनुदान वापस जात आहे। आज इथं नेमकं विशेष म्हणजे जो निवेदन दिलेले आहेत, या निवेदनमध्ये तुम्ही निवेदन कोणाकोणाकडे दिलेलं आहे? इथं तहसीलदार साहेबाच्या इकडे दिलं आहे, तिथून बीडो साहेबाच्या इकडे दिलं आहे, तिथून आता कलेक्टर साहेबाच्या इकडे निवेदन द्यायला जाणार आहोत। मग शासनाला काय मागणी आहे आपली? आपली मागणी एकच आहे की माझे जे गावातले कुटुंब आहेत, 40 कुटुंब, त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्यांना घरकुल मंजूर करण्यात यावा, हेच विनंती आहे। धन्यवाद। डॉक्टर संजय चव्हाण, मीडिया रिपोर्टर, अकोला।